उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर संबंधित VSR या कंपनीवर कारवाई झालेली नाही। उलट राज्य सरकारने 5 टप्प्यांमध्ये कंपनीला 83 कोटी रुपयांचं देयक अदा केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। आणि VSR कंपनीच्या मालकाला जराही कारवाईची भीती नाहीये, तर ही कंपनी राज्य सरकारला जुनी विमानं पुरवते। राज्य सरकारने उत्तम विमानांसाठी निविदा काढलेल्या होत्या, यामध्ये ही कंपनी अपात्र ठरलेली होती, तेव्हा कंपनीच्या मालकाने थैथयाट केलेला होता असा दावा रोहित पवारांनी केला। तर VSR कंपनीच्या विमान अपघातामध्ये अजित पवार गेले आणि त्याच कंपनीच्या विमानांमध्ये सुनेत्रा पवार दौरे करतात, त्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास दुणावलाय असंही रोहित पवारांनी नमूद केलंय। 2023 ला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता। VSR ला कुठला धंदा तिथं अध्यक्ष महोदय मिळाला नसता, म्हणून हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं का हा VK सिंग मंत्रालयात आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी गोंधळ घातला। आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातल्यानंतर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं। हे टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्रीवाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते। हे आमचं मत आहे। कुठं राजकारण करतोय आम्ही, पण ह्या खोलात गेल्याशिवाय या विषय हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे येणार नाही। अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर 27 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आदल्या दिवशी 15 कोटीचं बिल दिलं, 28 जानेवारीला अजितदादांचा घात अपघात त्या ठिकाणी झाला। 9 कोटी 81 रुपये त्या ठिकाणी देण्यात आले 28 तारखेला। 29 तारखेला दुसऱ्या दिवशी 16.5 कोटी दिले। फेब्रुवारी 26 32 कोटी दिले। मार्च 26 25 कोटी दिले। म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना, कोण माझं काय करू शकत नाही। अहो का असं करताय, का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय? 6 मार्च 2026 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं, त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा VSR हे सगळं आहे। मग एवढे सगळे मुद्दे CM साहेबांच्या कार्यालयाला जर HM साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान? खरं तर काकींना मला सांगायचंय, ते सुद्धा त्या VSRच्या विमानात गेल्या होत्या आणि VK सिंग तिथं म्हणतोय कि जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी VSR से ट्रैवल कर रही है, तो रोहित पवार को क्या अड़चन है?